पुढे। मेजर मेजर छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी। परंडा येथील ऐतिहासिक परंडा शहरात बुधवारी दिनांक 1 एप्रिल पहाटेच्या सुमारास एक मोठी खळबळजनक घटना घडली। अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा रातोरात बसवला। सकाळी ही बाब उघडकीस येताच शहरात एकच शिवभक्तांची गर्दी उसळली असून कायदेशीर परवानगीच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि शिवभक्त आमनेसामने आले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या चौकात पुतळा बसवण्याची मागणी होत होती, मात्र बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिवभक्तांनी गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नियोजित चबुतन्यावर स्थापित केला। सकाळी नागरिक जागे झाले तेव्हा त्यांना महाराजांचे दर्शन घडले। यानंतर शिवभक्तांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले आणि तालुक्यातील शिवभक्तांनी एकत्र येऊन अश्वारूढ पुतळ्याची विधिवत पूजा केली। तसेच नारळ फोडून जयघोष करण्यात आला। प्रशासनाची भूमिका आणि पुतळ्याची स्थापना कोणतेही पूर्वपरवानगी न घेता झाल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। पुतळ्या बसवताना रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे, तरी शिवभक्तांनी सहकार्य करावे अशी विनंती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विनंती केली होती। मात्र आम्ही आमच्या आराध्याचा राजांचा पुतळा हटवू देणार नाही अशी ठाम भूमिका परंडा तालुक्यातील शिवभक्तांनी घेतल्याने पेच निर्माण झाला होता। पोलिसांचा तगाळ बंदोबस्त घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। दरम्यान प्रशासकीय अधिकारी आणि शिवभक्तांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असून प्रशासन आता कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परंतु छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याविषयी आज दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 2च्या आसपास तहसील कार्यालय येथे मीटिंग जनता दरबार घेण्यात आला। कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात येईल सांगण्यात आले। तसेच या तहसील कार्यालय परंडा येथे जनता दरबार मीटिंग हॉलमध्ये सर्वच राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर व परंडा तालुक्यातील शिवभक्त उपस्थित होते। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। प्रश्न आहे कायदेशीर प्रशासनाच्या वतीने कायदा आणि सुव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। या सगळ्यांनी पण तोच विषय सांगितला की कायदा आणि सुव्यवस्था होऊ नये। त्यानंतर आहे जो पुतळा तिथे बसवला आहे त्याचा अधिकृत आपल्याला रेग्युलराइज करणं गरजेचं आहे। त्यासाठी जे आवश्यक लागणार आहे नगर परिषदेत ठराव असणार आहे, बाकी वेगवेगळ्या विभागांच्या परवानगी असतील, तिथं आमचं प्रत्येक वेळी तुम्हाला सपोर्ट राहणार आहे, जिथे तिथे असणार आहे। फक्त आमची विनंती राहील की असं पुन्हा घटना घडू नये। आपण जिथे असेल तर सहकार्य करूया। तर असं काय होतं कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होतं पुन्हा या दृष्टिकोनातून म्हणून आमची विनंती आहे। आपण सगळे आले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।